एक राजा ज्याच्या डोळ्यात स्वराज्याचं मोठं स्वप्न होतं. एक किल्ला जो परत जिंकायचा होता. पण हे स्वप्न पूर्ण करताना एका मावळ्याला आपला जीव द्यावा लागला. ही कथा आहे तानाजी मालुसरे यांची, ज्यांनी आपल्या मुलाचं लग्न बाजूला ठेवलं आणि स्वराज्यासाठी लढाईला प्राधान्य दिलं. ज्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत तलवार चालवली. जिथे एक राजा रडला पण स्वाभिमानाचा किल्ला जिंकला गेला. ही आहे सिंहगडाची कथा आणि त्या सिंहाची ज्यानं गड जिंकला पण स्वतःचा जीव गमावला. इसवी सन 1665 मध्ये पुरंदरचा तह झाला. या तहामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले. त्यापैकी एक महत्वाचा किल्ला होता कोंढाणा, जो आज आपण सिंहगड म्हणून ओळखतो. त्यावेळी हा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता. किल्ल्यावर पहारा देत होता राजपूत सरदार उदयभान सिंह राठोड. सोबत सुमारे 1400 प्रशिक्षित सैनिक होते. शिवरायांसाठी हा किल्ला परत मिळवणं खूप महत्वाचं होतं, कारण हा किल्ला राजगडाच्या अगदी जवळ होता. म्हणून मुघल कधीही हल्ला करू शकत होते. तानाजी मालुसरे हे कोकणातील उमरठे गावचे. ते शिवरायांचे बालपणीचे मित्र आणि विश्वासू सरदार होते. फेब्रुवारी 1670 मध्ये तानाजी आपल्या मुलाच्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी राजगडावर आले. पण तिथे त्यांना कळलं की शिवराय कोंढाणा किल्ला परत मिळवण्याची योजना करत आहेत. तानाजींनी महाराजांना नम्रपणे सांगितलं, महाराज, मला या मोहिमेत सहभागी होऊ द्या. महाराज म्हणाले, तानाजी, तुझ्या घरी लग्न आहे, तू आधी लग्न उरकून घे. ही मोहीम मी दुसऱ्याला देतो. तेव्हा तानाजी म्हणाले, महाराज, लग्न तर नंतरही होईल, पण ही संधी परत येणार नाही. आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं. तानाजींचा हा निर्धार पाहून शिवरायांनी त्यांना मोहिमेची परवानगी दिली. त्यांच्यासोबत 300 मावळे होते आणि मदतीला होते शेलार मामा आणि सूर्याजी मालुसरे. तानाजी आणि त्यांचे मावळे कोंढाणा किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचले. किल्ला खूप मजबूत होता. सर्व दरवाजे बंद होते आणि पहारा खूप कडक होता. मग तानाजींनी एक युक्ती काढली. त्यांनी किल्ल्याचा सर्वात उंच आणि कठीण कडा निवडला, जिथे पहारा नव्हता. आजही हा कडा तानाजी कडा म्हणून ओळखला जातो. तानाजींनी आपल्या घोरपडीला यशवंतीला दोर बांधला. तिला किल्ल्याच्या भिंतीवर चढवलं. यशवंती वर पोहोचली आणि तिनं दोर बुरुजाला घट्ट गुंडाळला. त्या दोराच्या सहाय्याने तानाजी आणि मावळे तो उंच कडा चढून किल्ल्यात शिरले. किल्ल्यात शिरताच भीषण लढाई सुरू झाली. तानाजींचे मावळे आणि उदयभानचे सैनिक एकमेकांसमोर भिडले.